शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दादा कोंडकेंचा हा किस्सा आहे। दादा कोंडकेंच्या राम राम गंगाराम सिनेमाला थिएटर मिळत नव्हतं। एक पारशी दादांना नडला होता। दादा थेट मातोश्रीवर बाळासाहेबांकडे गेले। बाळासाहेबांनी दादा कोंडकेंना सांगितलं, घाबरू नका, त्या तारापोरावाल्याचा पायजमा फाडून तुमच्या हातात देतो। बाळासाहेबांनी लगेच छगन भुजबळांना तारापोरावाल्याला उचलून आणा असा आदेश दिला आणि मराठा मंदिर इथं शिवसैनिकांनी राडा घातला। त्याचाच हा भन्नाट किस्सा। मंडळी नमस्कार, मी विलास बडे, तुम्ही पाहताय सूत्रांची माहिती। महाराष्ट्राला दोन व्यक्तिमत्वांबद्दल कायम आकर्षण राहिलं। एक होते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे म्हणजे दादासाहेब कोंडके। बाळासाहेबांनी कुंचल्याच्या, लेखणीच्या आणि शब्दांच्या फटकाऱ्यांनी अनेकांना घायाळ केलं, रडकुंडीला आणलं, तर दादांनी आपल्या सिनेमातून अनेकांना पोट धरून हसायला लावलं। बाळासाहेब आणि दादा कोंडकेंच्या मैत्रीचे अनेक किस्से आहेत, त्यातलाच हा भन्नाट किस्सा। या दोघांना मराठी भाषेच्या दुव्यानं कायम जोडून ठेवलं होतं। या दोघांमध्ये मराठी मातीविषयी आणि भाषेविषयी अतोनात प्रेम पावला पावलावर दिसत होतं। 1966 साली शिवसेना जन्मली आणि शिवसेनेच्या वटवृक्षाच्या शाखांनी मुंबईच्या गल्ली बोळात आपले पाय खंबीरपणे रोवायला सुरुवात केली। 70च्या मध्यापर्यंत शिवसेना हा शब्द दरारा या शब्दाला समांतर बनला होता। या काळात मराठी चित्रपटांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं। मराठी सिनेमांसाठी तो जणू सुवर्ण काळ होता। अशातच दादांनी सिनेमात एंट्री केली आणि सोंगाड्या, एकटा जीव हे कमालीचे चित्रपट यशस्वी झाले। पण ते गाजले नाहीत, कारण थिएटर मालकांनी त्यांना थिएटरच दिलं नाही। पण दादा हताश झाले नाहीत। त्यांनी राम राम गंगाराम हा सिनेमा बनवला। या सिनेमाच्या प्रदर्शनासाठी त्यांना मराठा मंदिर हे थिएटर हवं होतं। पण त्याच वेळी हाथी मेरे साथी आणि बॉबी हे दोन सिनेमे प्रदर्शित होणार होते। सुपरस्टार राजेश खन्नाचा हाथी मेरे साथी आणि डिंपल कपाडियाच्या बॉबीची तेव्हा प्रचंड क्रेज होती। त्यामुळे दादांना फक्त मॉर्निंगचा शो मिळाला, नंतर तोही रद्द झाला। त्यामुळे दादा प्रचंड संतापले। मग काय, त्यांनी थेट मातोश्री गाठली आणि बाळासाहेबांच्या कानावर सगळी हकीकत घातली। मराठी सिनेमाला थिएटर द्यायला एक पारशी मालक नकार देतोय ही गोष्ट बाळासाहेबांना खटकली। बाळासाहेबांनी दादा कोंडकेंना सांगितलं, रडताय काय, त्या तारापोरावाल्याचा पायजमा काढून फाडून तुमच्या हातात देतो, थांबा जरा। बाळासाहेबांनी लगेच छगन भुजबळ आणि मोहन रावलेंना आदेश दिला, आत्ताच्या आत्ता जा आणि माझ्या समोर त्या तारापोरावाल्याला उचलून आणा असे आदेश बाळासाहेबांनी दिले। अवघ्या अर्ध्या तासात तो बाळासाहेबांच्या समोर हजर होता। तिकडे भुजबळांनी इतर पोस्टर उतरवले आणि राम राम गंगारामचे पोस्टर तिथे लावले गेले। बाळासाहेबांमुळे राम राम गंगाराम सिल्वर जुबली हिट झाला। तेव्हापासून बाळासाहेब आणि दादा कोंडकेंची मैत्री ही आणखी घट्ट झाली आणि दादांनी नंतर कधीच मागे वळून पाहिलं नाही। दादांचे एकापेक्षा एक हिट सिनेमे झळकत राहिले। बाळासाहेबांची आणि त्यांची मैत्री सुद्धा बहरत गेली। आजच्या या कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय। धन्यवाद।